आणि अनेक वर्षांपासून जी छत्रपती राजाराम महाराजांच्या पासून ही मागणी होती आणि मुंबईला सर्वांना जाणं अत्यंत अवघड होतं. 400 किलोमीटरचा अंतर कापून. आणि कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, इकडे रत्नागिरी आहे, इथे सिंधुदुर्ग आहे. या सर्वांना मध्यवर्ती असणारं कोल्हापूर हे शहर आहे. त्यामुळं मी सुप्रीम कोर्टाचं हार्दिक आभार करतो. अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आणि बाकी आता आज दिव्यांग जनांच्यासाठी आज मी या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी आलो होतो. आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 40 लाखापेक्षा जास्त दिव्यांग जनांना साहित्य वाटलेलं आहे. एक तर नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर माझं मंत्रालय जे आहे ते सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये दिव्यांगजन सशक्तीकरण हा एक विभाग आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि माझ्या मंत्रालयामध्ये 2 सेक्रेटरी आहेत. दुसऱ्या सर्व मंत्रालयामध्ये एकच सेक्रेटरी असतो, पण दिव्यांग जनांच्यासाठी स्पेशल सेक्रेटरी ठेवलेला आहे. आणि देशभरामध्ये जवळजवळ 11च्या जनगणनेप्रमाणे 2,68,00,000 दिव्यांग जन आहेत. आता 21चा सेन्सस झाल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली असेल. पूर्वी आम्ही 2016 कायदा केलेला आहे की पूर्वी दिव्यांग जनांच्यासाठी 7 ॲटमलाच आम्ही दिव्यांग म्हणत होतो, पण आम्ही आता 21 त्याच्यामध्ये 21चा समावेश केलेला आहे. आणि 21 ॲटम्स असणाऱ्यांना आम्ही आपण म्हणतो. त्यामध्ये अनेक दिव्यांग जनांचा समावेश झालेला आहे. आता दिव्यांग हा शब्द आलेला आहे आमचं सरकार आल्यापासून. कारण नरेंद्र मोदींचं म्हणणं असं होतं की यांच्याकडे मोठी ॲबिलिटी आहे, त्यांना डिसेबल कसं म्हणायचं, त्यांना अपंग कसं म्हणायचं. तर म्हणून ज्यांचं अंग दिव्य आहे अशांना दिव्यांगजन म्हणून आम्ही संबोधलेलं आहे. आणि दिव्यांग जनांच्यासाठी अनेक योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वर्षीचं बजेट जे आहे ते जवळजवळ 50,65,000 कोटीचं भारताचं बजेट आहे. त्याच्यामध्ये माझ्या मंत्रालयाचं बजेट 1,68,474 कोटीचं आहे. आणि ट्रायबलचं बजेट जवळजवळ 1,29,000 कोटीचं बजेट आहे. या बजेटमध्ये या दोन्हीचं मिळून जवळजवळ 3 लाखापर्यंत बजेट SC/STचं बजेट आहे. आणि हे ट्रायबल कंपोनंट प्लॅन आणि SC जो प्लॅन आहे, आणि हा जवळजवळ 24-25 डिपार्टमेंटसाठी हा निधी देण्यात येतो. आमच्या मंत्रालयाचं बजेट तसं वेगळं आहे. जवळ 1,200 कोटीचं बजेट आमच्या मंत्रालयाचं आहे आणि 950 कोटीचं बजेट दिव्यांगजनांचं बजेट आहे. तर हे बजेट आमच्या मंत्रालयाचं वेगळं आहे. पण हे जे आता मी सांगितलं 1,68,000 ते देशामध्ये जे 5-6 डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आमच्या मंत्रालयाचा समावेश होतो. जवळजवळ 6 लाखापेक्षा जास्त बजेट आपलं डिफेन्ससाठी आहे. आणि नंतर 2 लाखाचं बजेट ट्रान्सपोर्टसाठी आहे. 2 लाख म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये रेल्वेचं बजेट आहे. त्याच्यानंतर आमच्या मंत्रालयाचा नंबर लागतो. त्यामुळं आमच्या मंत्रालयाचं बजेट चांगलं आहे. एकतर सध्या भारत आणि पाकिस्तानची मॅच दुबईमध्ये T20 वर्ल्ड कप सुरू आहे. आणि भारत आणि पाकिस्तानची मॅच आता आज मला वाटतं सुरू किती आज आहे, चालू आहे ना? वेळेप्रमाणे 8 वाजता. हां, तर 8 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. पण ही मॅच सुरू होण्याच्या अगोदरच आमची मॅच सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी आता मॅचबद्दल मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. सगळे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. 100पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत. आणि ऑपरेशन सिंदूर सफल झालेलं आहे. पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची भूमिका नरेंद्र मोदींनी मांडली नव्हती.
त्यांनी एवढं सांगितलं होतं की ज्या आतंकवाद्यांनी आमच्या 26 लोकांचा घात केलेला आहे, अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना मारलेलं आहे आणि अशाला आम्ही सोडणार नाही म्हणून असा प्लॅन करून त्या ठिकाणी एकाही सिव्हिलियनच्या जीवाला धक्का न लावता त्या ठिकाणी आपल्या एअरफोर्सच्या लोकांनी जबरदस्त अटॅक केला आणि त्याच्यामध्ये सगळे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. तर त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे सफल झालेलं आहे. पण आता माझं कुंकू माझा देश अशा पद्धतीनं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे लोक आंदोलन करत आहेत आणि मला वाटतं की खेळामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वी भारत पाकिस्तानची मॅच पूर्वी झालेली आहे. नकोत विषय काढून लोकांचा वेळ खर्च करणं बरोबर नाही आहे. त्यामुळं देशसुद्धा माझा आहे आणि कुंकूही माझं आहे आणि ऑपरेशन सिंदूरही माझं आहे. तर हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे आणि पाकिस्तानच्या ॲक्टिव्हिटीजला आमचा कडा विरोध आहे. पाकिस्तानला आम्ही धडा शिकवलेला आहे. पण आता जर मॅच होत असेल तर त्या ठिकाणी आता वर्ल्ड कप आहे, त्याच्यामध्ये पाकिस्तानची टीम आहे आणि अचानक त्याच्यामध्ये जे 2 सगळ्या ज्या टीम्स आहेत त्याच्यामध्ये कोणती टीम कुणासोबत कधी खेळेल सांगता येत नाही असं नाही आहे. पण त्या याच्या सिस्टीमप्रमाणे त्या ठिकाणी भारत पाकिस्तानचा नंबर आलेला आहे. त्यामुळं ती मॅच खेळू नये असं म्हणणं बरोबर नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला पाकिस्तानला जसं आम्ही हरवलं तसं या मॅचमध्ये हरवायचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण करू नये अशी आपली भूमिका आहे. आणि संजय राऊत हे पत्रकार आहेत, सामनाचे संपादक आहेत, राज्यसभेचे मेंबर आहेत. त्यांनी नको ते विषय उपस्थित करून समाजामध्ये किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आपलं मत आहे. तर बाकी तर आता आमचं जे सरकार आहे त्या सरकारला 5 वर्ष तर आमचं सरकार चालणारच आहे आणि 2029ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होती. कारण अजूनही ते मजबूत आहे. अजून ते 10 वर्ष काय पंतप्रधानावरती राहू शकतात आणि त्या पद्धतीनं मला वाटतं की जसा देशाचा विकास होत आहे, रस्त्यांचा विकास होतो आहे, गरिबी रेषेच्यावरती 25 कोटी लोक आलेले आहेत. त्यानंतर रेल्वेचं मोठमोठ्या अनेक रेल्वे नवीन वंदे भारतसारख्या तर सुरू होत आहेत आणि रेल्वेचे डबे आहेत. त्यानंतर रेल्वे स्टेशन्स आहेत. याच्यामध्ये अत्याधुनिकीकरण चांगल्या पद्धतीनं होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की देशाची इकॉनॉमी आता 4 नंबरवर आलेली आहे. एका वर्षानंतर आम्ही 3 नंबरवर जाणार आहोत आणि राहुल गांधी म्हणतात की या इंडियाची इकॉनॉमी डेड आहे. मला वाटतं 10 नंबरवरून आपण 5 नंबरवर आलो, आता 4 नंबरवर आलो आणि जर्मनीला मागे टाकून आपण आता 4 नंबरवर आलेलो आहोत आणि आता नंबर 1ला अमेरिका आहे, नंबर 2ला चायना आहे आणि नंबर 3ला म्हणजे तर आपण 4 नंबरला आहोत. तर मला वाटतं जपानला मागे टाकून आपण आलेलो आहोत. म्हणजे जपान 4 नंबरला होतं, ते जपानला मागे टाकून आपण 4 नंबरला आलेलो आहोत आणि जर्मनी नंबर 3ला आहे. त्यामुळे आता जर्मनीला कसं मागे टाकायचं याचं प्लॅन आम्ही केलेला आहे आणि वर्षभरामध्ये आम्ही नंबर 3वर आम्ही येऊ शकतो अशा पद्धतीचं आमचं काम सुरू आहे. आणि त्यामुळं विरोधकांनी जरी किती कांगावा केलेला असला तरीसुद्धा त्यांना बिहारची निवडणूक जिंकता येणार नाही आणि बिहारमध्ये नितीश कुमार हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री होतील आणि माझ्या पक्षाने निर्णय असा घेतलेला आहे की माझा पक्ष बिहारमध्ये आहे. अनेक जिल्ह्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. तर माझ्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की त्या ठिकाणी एनडीएला पूर्णपणे पाठिंबा द्यायचा. त्या ठिकाणी आम्ही काही सीट लढणार नाही आहे आणि एनडीएला सत्तेवर आणण्यासाठी मी अनेक सभांमध्ये जाणार आहे आणि बिहारमध्ये नक्की आमची सत्ता येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दुसरा 3 ऑक्टोबर 1957ला RBIची स्थापना झाली होती नागपूरमध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आणि त्याला 68 वर्ष पूर्ण होत आहे. तर तसा आमचा पक्ष हा BJP
पेक्षा सुद्धा जुना पक्ष आहे. पण BJPचे 1982 2 खासदार होते. आज BJP सत्तेवर आहे. सत्तेवर येण्या इतपत त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी मिळवल्या. 282 जागा, 303 जागा, आता 243 जागा, म्हणजे अशा जागा त्यांनी मिळवल्या. तर आता RPIला सुद्धा याचा गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की 2 खासदार असणारी BJP सत्तेवर येते आहे. रिपब्लिकन पक्षानेही बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष उभा केला पाहिजे. आणि म्हणून 3 ऑक्टोबरला आमचा महाडमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्या महाडमध्ये एका मोठ्या भव्य मैदानामध्ये रिपब्लिकन पक्षाचा 68वा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि त्या ठिकाणी आमचे सुनील तटकरे जी आहेत, रामसेठ ठाकूर आहेत, त्यानंतर आपले भरत गोगावलेजी आहेत, असे नेते आणि सगळे आमदार जे आहेत, सगळे आमदार त्या रायगड जिल्ह्यामधले त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि रिपब्लिकन पक्षाला एक व्यापक दिशा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही इतरांच्या कोबड्या घेऊन किती दिवस चालणार असा एक प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकण्या इतपत कार्यकर्त्यांनी दुसऱ्या समाजापर्यंत पोचावं. RPIची शाखा फक्त बौद्ध वाड्यामध्ये असून चालणार नाही. ती मातंग समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, माळी कुणबी समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये, या सर्व समाजामध्ये RPIच्या शाखा स्थापन झाल्या पाहिजेत. आणि व्यापक पक्ष उभा केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही की एक तर आता बाकीचे म्हणून रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याकडं कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं. आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, जसं माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपली शिवसेना, मुंबईतली शिवसेना ही गावागावापर्यंत पोचवली, तशी आमची RPI सुद्धा गावागावापर्यंत आहे. पण ती एका समाजापुरती थोडी मर्यादित आहे. म्हणून आम्ही आता मातंग आघाडी बनवलेली आहे. आमचे अण्णासाहेब बायदंडे सातारा जे आहेत ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. आणि मातंग बौद्ध समाजानंतर मातंग समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. तर म्हणून व्यापक RPI उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर आम्ही एक आमचा प्रयत्न असा आहे की 16 डिसेंबरला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं होतं 14 ऑक्टोबर 1956ला आणि नागपूरमध्ये. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी दुसरी धर्मांतराची डेट ठरवली होती 16 डिसेंबर रेसकोर्स मैदान मुंबई या ठिकाणी. पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण, त्यांचा मृत्यू जो आहे तो 6 डिसेंबरला झाल्यामुळं 16 डिसेंबरचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. पण माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी रेसकोर्स मैदानावरती 5 वर्षापूर्वी एक भव्य कार्यक्रम ज्याला जवळजवळ 7-8 लाख लोक उपस्थित होते. आणि या आपल्या गेल्या वर्षीही आम्ही 16 डिसेंबरला कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता. तर प्रत्येक वर्षाला 16 डिसेंबरला एक मोठी धम्मपरिषद ठेवायची असं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूर हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण धम्मपरिषदेसाठी अत्यंत चांगलं आहे. त्यामुळे कोल्हापूरमधल्या गांधी मैदानामध्ये 16 डिसेंबरला एक भव्य अशा पद्धतीची बौद्ध धम्म परिषद, विश्वशांतीसाठी बौद्ध धम्म परिषद त्या ठिकाणी होणार आहे. त्याचा डिटेल कार्यक्रम आम्ही नंतर आपल्याला देऊ. पण कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातले आणि देशातले आणि देशाच्या बाहेरचेही काही बौद्ध भिक्खू आणि काही बुद्धिस्ट ॲक्टिव्हिस्ट त्याला उपस्थित राहतील. आणि एक चांगला कार्यक्रम आम्हाला एक शांतीसाठी बौद्ध धम्म परिषद ही आम्हाला ठेवायची आहे. तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना खुश करण्यासाठी महायुतीचे नेते आजच्या मॅच संदर्भात खेळात राजकारण आणू नये हे कॉमन स्टेटमेंट करत आहेत. पण हेच नेते भारतीय म्हणून कधी विचार करणार असा प्रश्न सध्या विचारला. भारतीय म्हणून पाकिस्तान भारताची मॅच चालू आहे. महायुतीतले सगळे नेते म्हणतायत की राजकारण शिवसेनेनं करू नये. शिवसेनेनं करू नये. महायुतीतले मंत्री नेते हे कॉमन एकच स्टेटमेंट करतायत की खेळात राजकारण आणू नये.
मग असं असताना तुम्ही भारतीय म्हणून कधी विचार करणार? ज्यांचे जीव गेले हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांसंदर्भात कधी विचार करणार? असे नाही ठीक आहे ना, त्यांच्या कुटुंबांच्या संबंधामध्ये नक्कीच भारत सरकार प्रयत्न करते आणि राज्य सरकार ज्या राज्यातले ते शहीद होते त्यांना आपण शहीदाचा दर्जा दिलेला आहे आणि त्या कुटुंबियांना पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न भारत सरकार आणि राज्य सरकारांचा आहे. ज्या पक्षाचे राज्य सरकार असतील त्या राज्यातले जे होते लोक त्यांना पूर्णपणे मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि खेळामध्ये राजकारण आणू नये असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे खेळामध्ये राजकारण आणू नका आणि राजकारणाचा हे खेळ करू नका म्हणजे असं आमचं म्हणणं आहे. राजकारण हे असू द्या पण आता ही मॅच आलेली आहे ती काही ठरवून नाही आहे. ती आता मॅच त्या वर्ल्ड कपमध्ये अचानक त्यांचा त्यामध्ये आलेली आहे. पण आपण म्हणताय त्या पद्धतीनं त्यांचे 26 जरी जीव गेलेले असले आपले गेले पण आपण त्यांचे 100 आतंकवाद्यांना मारलेलं आहे. त्यामुळं एकतर त्यांच्याबद्दल आम्हाला मोठा गर्व आहे. आमच्या सगळ्या जवानांनी त्यांचे सगळे अड्डी उद्ध्वस्त केलेले आहेत. मी अगोदर इथं सांगितलं. पण याच्यामध्ये आम्ही सगळे या संबंधामध्ये ऑपरेशन सिंदूरसाठी एक आहोत. पण अजूनही विरोधक म्हणतात की ऑपरेशन सिंदूर नक्की झालेलं आहे का, अजून तिथं काय नक्की केलेलं आहे का. तर अशा पद्धतीच्या शंका घेणं बरोबर नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेला असा कुठल्या दुसऱ्या देशाशी ज्यावेळेला असा विषय येतो त्यावेळेला देश सगळा एक आहे अशा पद्धतीचं वातावरण असतं. पण अलीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणलं जातं आहे आणि आपण सगळे त्या एक आहोत. पण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे यांच्या काळामध्ये आणि हे केलं नाही. त्याला पाकव्याप्त काश्मीर जर आपल्या ताब्यात आला असता तरी सगळं घडलं नसतं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्येच किंवा काँग्रेसच्याकडे सत्ता असतानाच POK आपल्या ताब्यात यायला पाहिजे होता. 370 आर्टिकल हटवायला पाहिजे होतं पण त्यांनी ते हटवलं नाही. तिथं आता तिरंगा झेंडा फडकतो आहे आणि एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे. रेल्वे त्या ठिकाणी पोचलेली आहे. त्या ठिकाणी मोठमोठे हायवे तयार होत आहेत आणि 370 आर्टिकल हटल्यानंतर जवळजवळ 2.25 कोटी टुरिस्ट त्या ठिकाणी आले म्हणजे एवढ्या त्या दिवसामध्ये काश्मीरमध्ये. तर ठीक आहे आपण म्हणताय त्या पद्धतीनं म्हणजे आम्ही काय सामन्याला पाठिंबा देतो असा विषय नाही आहे. वर्ल्ड कपमध्ये ऑटोमॅटिकली त्या टीममध्ये त्याचा नंबर आलेला आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे बाबा त्या मॅच आणि याचं ते याला ते जोडून याचं आमचं म्हणणं आहे. आम्हाला विरोधकांनी राजकारण करणं स्वाभाविक आहे. मात्र या सगळ्या हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशाच्या नातेवाईकांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. BCCIचं कोणी नातेवाईक त्यामध्ये गेलं नाही त्यामुळं नित्य संवेदनशीलता आहे असं नातेवाईकांचं देखील नाराजी असू शकेल. नाराजी म्हणजे ज्या पाकिस्तानने त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाची हत्या केलेली आहे त्यांच्याबरोबर खेळू नये अशी भावना त्यांची असणं साहजिक आहे. पण त्याच्यामध्ये जो BCCIने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता पण आता त्याच्यामध्ये सरकारचा काय त्याचा संबंध नाही आहे. सरकारने काय सांगितलं की भारत पाकिस्तान मॅच घ्या असा विषय नाही आहे. तो त्या वर्ल्ड कपमध्येच तो तसा नंबर आलेला आहे. तरी BCCIने त्या संबंधाचा निर्णय घ्यायला हवा होता. आमचं म्हणून आमचा काही त्याला पाठिंबा असं नाही आहे. आहे पण ते नाही BCCI आता ते आहे पण ते आता हे वर्ल्ड कपचे मेन सूत्रधार BCCI आहे. त्यामुळं आता ते वर्ल्ड कपमध्ये सगळ्या टीम तिथं आलेल्या आहेत. आता ही टीमला इथं यांच्यावर खेळू नका असं काय त्यामध्ये थोडी ते टेक्निकल अडचण त्यामध्ये असल्यामुळं ते जरी तिथं आपले हे काय त्याचं नाव जय शहा त्या ठिकाणी ते चेअरमन आहेत. पण आता सर्वच त्या ठिकाणी जी BCCI कमिटी आहे त्याच्यामध्ये अशी थोडी टेक्निकल अडचण त्यामध्ये आलेली असेल. त्यांनी प्रयत्न केला असेल त्यामध्ये पण तरीसुद्धा हे 2 टीम एकत्र खेळायला आलेले आहेत. त्यामुळं पाकिस्तानला जसं हरवून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं पाकिस्तानला हरवून पुढे जायचं आहे आपल्याला.
नाही, भारतात मॅच असती तर कदाचित त्याचा विरोध केला असता, पण आता ही मॅच दुबईमध्ये आहे आणि भारतातले कलाकार, आपले पाकिस्तानचे कलाकार पूर्वीच्या काळात काय आलेले आहेत, आपले कलाकारही तिकडे गेलेले आहेत. पण जर असे कलाकार आत्ताच्या काळामध्ये आले तर आम्ही त्यांना येऊ देणार नाही. ही मॅच नाही नाही, स्वबळावर लढण्याची भूमिका आमची अजिबात नाही. आमचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून त्या निवडणुका लढल्या पाहिजे. आणि आज मी आपल्या मुन्ना महाडिक यांची भेट झालेली आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. नंतर आपले राजेश क्षीरसागर जे शिवसेना एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, 2 याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि इथं महानगरपालिकेमध्ये ही त्यांनी सांगितलं की महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही एकत्रित लढणार आहोत असं ते म्हणालेले आहेत. आणि RPIला नक्की आता त्या बैठकीला बोलू, पालकमंत्र्यांसोबतची बैठक होईल त्याला बोलू. आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काय जागा देण्याचा विचार करायला हरकत नाही. आणि काही मागच्या वेळेला आम्ही स्वबळावर लढलो होतो, त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना चांगली मतं मिळाली होती. तर यावेळेला आमची अपेक्षा एवढीच आहे की एक 4-5 जागा आम्हाला जिल्हा परिषदेच्या द्याव्यात, एक 3 जागा तरी महानगरपालिकेच्या द्याव्यात, आणि एक 7-8 पंचायत समितीच्या आहे. या पंचायत समितीच्या एक 7-8 जागा तरी आम्हाला द्याव्यात. आणि कुठल्या जागा द्यायच्या ती यादी आमचे कार्यकर्ते देतील, जिल्हाध्यक्ष देतील. तर त्या बैठकीला आम्हाला ते नक्की त्यांनी बोलवावं. आणि RPI हा सुद्धा आपला जुना मित्र आहे, BJPचा जुना मित्र हा RPI आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यावेळेला 2012च्या BMC निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवशक्ती भीमशक्तीच्या संबंधातली चर्चा माझ्याशी केली आणि त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही शिवशक्ती बरोबर आलं पाहिजे, भीमशक्ती. आणि मी जवळजवळ 8 महिने महाराष्ट्रभर फिरलो, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, आंबेडकरी विचारवंत या सगळ्यांची चर्चा केली. आणि बाळासाहेबांचा असा प्रस्ताव आहे, त्याबद्दल निर्णय काय घ्यायचा. सगळ्यांनी मला सांगितलं की राजकारणात असे निर्णय घ्यायचे असतात, वेळ आली तर निर्णय घ्यायचे असतात. आपण आपली विचारसरणी बाबासाहेबांची आहेच आहे, पण बाळासाहेबांच्या प्रस्तावावर विचार करायला हरकत नाही असं मला सांगण्यात आलं. आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे. तर त्यामुळं एकतर 2012च्या BMC निवडणुकीमध्ये RPI सोबत आल्यामुळं आणि मनसे बाहेर पडल्यामुळं त्या वेळेला शिवसेनेचं मोठं नुकसान होणार होतं. पण शिवसेना, भाजप आणि RPI आम्ही एकत्र राहिल्यामुळं त्यावेळेला महानगरपालिका आम्हाला जिंकता आली मुंबईची. तर RPIची ताकद छोटी ताकद आहे, पण अनेक शहरामध्ये माझे कार्यकर्ते आहेत, गावागावात माझे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपण जो प्रश्न विचारला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवावं आणि त्यांचाही फायदा करून घ्यावा आणि आमचाही फायदा करून द्यावा. त्यामुळं नक्की आम्हाला सोबत घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. बिहारच्या निवडणुकीचा उल्लेख तुम्ही केला. तर विरोधक आम्ही एकत्र असल्याचा दावा करताय, एकत्रित रॅली काढतायत. मात्र काल तेजस्वी यादव यांनी घोषणा केली की वेळ पडली तर मी सर्वोच्च म्हणजे 325 जागा लढणार असं तेजस्वी यादव म्हणतायत. कुठेतरी काँग्रेसवर आता दबाव टाकण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव करतायत का, आणि एकूणच विरोधकांबद्दल काय सांगाल बिहारच्या निवडणुकीत? मला वाटतं की आता विरोधक जे आहेत आता काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी दावा आहे, कोण मुख्यमंत्री होणार. RJDच्या वतीने मात्र जाहीर करण्यात आलेलं आहे की तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीचे उमेदवार असतील. पण काँग्रेसला मला वाटतं ते मान्य नाही आहे. त्यामुळं काँग्रेसच्या मनामध्ये हेच असेल की बाबा ज्यावेळेला जर मेजॉरिटी मिळाली तर तेवढं विचार करू, पण आता ते ठरवू नये असं मत काँग्रेसचं आहे, असावं. आणि त्यामुळं काँग्रेस त्या विषयावर काही बोलत नाही आहे. आणि जर काँग्रेस त्याला पाठिंबा देणार नसेल तर कदाचित RJD काँग्रेसचा अलायन्स तुटू शकतो. त्यामुळं पाहूया, आता विरोधक सगळे एकत्र आलेले आहेत. ते व्होट चोरीचा मुद्दा राहुल गांधी यांनी सुरू केलेला आहे.
अगोदर संविधान बदलणार त्या मुद्द्यावर त्यांनी मोठा आवाज उठवला आणि आमचं नुकसान केलं. पण आता मत चोरीच्या विषयावर आमचं तेवढं नुकसान होणार नाही आहे. आम्हाला मत चोरी नको आहे, आम्हाला बोगस मतदान नको आहे, आम्हाला ज्यांचा डेथ झालेला आहे त्यांचे बोगस वोटिंग आम्हाला नको आहे. त्यामुळं पण मत चोरी केली जाते असं जे ते म्हणत आहेत. आता इथं सगळे पोलीस असतात, त्या बूथवरती प्रत्येक उमेदवाराचा तिथं व्हॉलंटियर काय म्हणतात त्याला, बूथमध्ये कोण असतो, पोलिंग एजंट प्रत्येक उमेदवाराचा पोलिंग एजंट असतो. आणि त्यामुळं काय तिथं मताशी चोरीचा विषय नाही आहे. त्यामुळं सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माणूस येतो, त्याचं कार्ड दाखवतो, त्याला बॅलेट पेपर दिला, बॅलेट पेपर नाही त्याला पुढं पाठवतात आणि तो मशीनवरती तो बटन दाबतो. त्यामुळं मला वाटतं काय मत चोरीबिरीचा खोटा प्रचार आहे. त्यामुळे बिहारचे इलेक्शन आम्ही जिंकणार. नितीश कुमार त्या ठिकाणचे प्रधानमंत्री होतील, नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत कुणी पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळं तर अनावधानी मी बोललो, पण ते मुख्यमंत्री नक्की होतील आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. एनडीएने जाहीरच केलेलं आहे की नितीश कुमार आमचे सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री असतील. त्यामुळं आमच्या एनडीएमध्ये कसलाही वाद नाही. बीएमसीच्या निवडणुकीमध्ये आता 2 ठाकरे एकत्र येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आपली चांगली सुटी आहे, पण भाजप त्याचं कॅश आपल्याला करू शकतो. अशा पार्श्वभूमीवर या शिवसेनेसोबत आपली भीमसेना एकत्र येण्याचे काही सूत्र तयार होण्याची शक्यता आहे? नाही, आमची भीमशक्ती जी आहे ती ठाकरे बंधूंच्या सोबत अजिबात जाणार नाही. उलट त्या ठाकरे बंधूमधल्या एखाद्या ठाकरे लेकडे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ठीक आहे, तर तिकडे जाण्याचा आमचा विषय नाही आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत. कारण मुंबईमध्ये मराठी वोटिंगची संख्या 40% आहे, नॉन मराठी तिथं जवळजवळ 60% आहेत आणि 40% मराठीमध्ये 50-60% मराठी आमच्यासोबतही आहेत. सगळेच मराठी त्यांच्यासोबत जातील असं नाही आहे. पण ज्या ठिकाणी मराठी लोकांची संख्या जास्त आहे तिथे त्यांचे लोक निवडून येतील. पण सत्ता मिळवण्या इतपत जागा त्यांना मिळणं अशक्य आहे. आणि नॉन मराठीना या दोघांनी नाराज केलेलं असल्यामुळं बाळासाहेब ठाकरेंनी मात्र सुरुवातीला मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली. पण नंतर त्याने आपला व्यापकता वाढवली आणि नंतर गुजराती विंग बनवली, साऊथ इंडियन विंग बनवली, उत्तर भारतीय विंग त्यांनी बनवली आणि देशाच्या अनेक राज्यामध्ये शिवसेना होती, आजही आहे. त्यामुळं आता त्या मतांचा उद्धव ठाकरे यांना फटका बसणार आहे. ती मतं त्यांच्यासोबत आता राहणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत अजूनही जाऊ नये असं माझं मत आहे आणि त्यांच्यासोबत जाऊन त्यांना अजिबात फायदा होणार नाही. आणि त्यांच्यासोबत गेले तर महाविकास आघाडीमध्ये फूट होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेला काँग्रेस लगेच स्वीकारेल असं नाही आहे. कारण आणि वरचे काँग्रेस जी आहे ती उत्तर भारतीयांचा विरोध, त्यांना थप्पड मारणं, ते मराठी बोला, तर या मुद्द्यांमुळं काँग्रेस तशी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी परवानगी देईल असं वाटत नाही आहे. त्यामुळे हे दोघे बंधू जर एकत्र आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे राहतील आणि हे दोघे वेगळे राहतील. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आम्हाला हां काय आहे नाही, मी म्हणालो की आम्ही आता किती दिवस दुसऱ्यांसोबत राहायचं यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी करावी. आपला विचार व्यापक आहे, पण प्रॅक्टिकली जो आंबेडकरिझम आहे, प्रॅक्टिकली जो रिपब्लिकन पक्ष आहे, हा सर्व जाती धर्मांचा बनवल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. आणि ज्यावेळेला तो बनेल त्यावेळेला या अलायन्सची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळं मी असं म्हणालो की सध्या तरी तेवढी आमची ताकद नाही. अजून आम्ही सगळ्या दलितांना एकत्र करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं नाही आहे. आणि पण आमची व्यापकता आता आज आमच्या पक्षामध्ये माझा पक्ष
सर्व राज्यामध्ये आहे, 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष आहे. अंदमान निकोबारमध्ये, लक्षद्वीपमध्ये माझ्या पक्षाची शाखा आहे आणि सर्व नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. तर आता 2 राज्यामध्ये माझा पक्ष म्हणजे आमचा पक्ष जो आहे तर तो 2 राज्यामध्ये अजून जर तो रेकग्नाइज झाला तर आम्हाला राष्ट्रीय दर्जा पक्षाला मिळेल. म्हणून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना माझं निवेदन आहे की महाराष्ट्राच्या बाहेर पक्ष वाढतो आहे. आपणही थोडं जर लक्ष देऊन पक्षाची व्यापकता वाढवली पाहिजे. फक्त एकत्र बसून चालणार नाही. ज्यांनी पद घेतलेलं आहे त्यांनी सगळ्या गावागावात फिरलं पाहिजे. लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे. मागण्यांसाठी कधी कधी मोर्चेही काढले पाहिजे. जरी सत्तेत असलो तरीही. आता आम्ही सत्तेमध्ये होतो, मी मंत्री होतो, तरी नामांतरासाठी सातत्यानं आमचे मोर्चे निघत होते. 94मध्ये नामांतर होण्याच्या अगोदरही आणि मी मंत्री असतानाही मोर्चामध्ये गेलेलो आहे आणि आता तर अनेक मंत्री मोर्चात जातात. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मंत्री कधी मोर्चात जात नव्हते, पण आम्ही मोर्चे काढलेले आहेत. तर मागणीसाठी, सरकारच्या विरोधासाठी मोर्चा काढणं हा वेगळा आहे, पण मागणीसाठी आंदोलन करणं हे आम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. शांततेच्या मार्गाने मागणी करून आपण आंदोलन केलं पाहिजे या भूमिकेचा मी आहे. म्हणून तू जो प्रश्न विचारला आहे हा, तर आता पक्ष अंतर्गत जे गट तट आहेत तर आता ते आमच्यामध्ये ऐक्य होत नाही आहे. जसं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच ऐक्य होत नाही, तसं आमचं सुद्धा ऐक्य होणं अशक्य आहे. पण ऐक्य झालं पाहिजे या मताचा मी आहे. आता उद्या आमची एक बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत की महाबोधी महाविहार हे जे बोधगयामध्ये आहे त्या ठिकाणी 49चा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे तिथं 4 मेंबर हिंदू, 4 मेंबर बुद्धिस्ट आणि कलेक्टर हिंदू असला पाहिजे असं ते 49च्या कायद्यात म्हटलेलं आहे. आमच्या बौद्ध बांधवांची मागणी अशी आहे की आमचं बुद्धविहार आमच्या ताब्यात द्या आणि तिथं बुद्ध विहारामध्ये जात असताना त्या ठिकाणी 5 पांडवांच्या मूर्ती काढलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी बुद्ध मंदिरामध्ये असं नको, पण आणि हिंदू मंदिरामध्ये बुद्ध असण्याची आवश्यकता नाही आहे. पण आपण कुठेही गेलात तरी आपल्याला अनेक हिंदू लोक असतील, शीख असतील, मुस्लिम असतील, अनेक ठिकाणी आपल्याला बुद्ध मूर्ती पाहायला मिळतात. म्हणजे तो व्यक्तिगत पातळीवरती अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी मिळतात. पण तिथे जे 5 पांडव काढलेले आहे तर ते जगभरातले बुद्धिस्ट त्या ठिकाणी येतात. अशा 130 देशामध्ये बुद्धिझम आहे आणि म्हणून ते बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्या. सगळे 8च्या 8 ट्रस्टी, 9च्या 9 ट्रस्टी आमचे करा. कारण जर हिंदूंच्या ट्रस्टमध्ये जर आमचा माणूस नसतो, ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये आमचा माणूस नसतो, तर मग आमच्या ट्रस्टमध्ये त्यांची माणसं कशाला? तो कायदा पूर्वीचा आहे. घटना स्वीकारली आपण 26 जानेवारी 50ला आणि 49चा तो कायदा आहे. त्यामुळे तो कायदा रद्द करावा यासाठी मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. नितीश कुमार आणि तिथल्या गव्हर्नरला मी भेटलेलो आहे. मी 3 दिवस त्या ठिकाणी बिहारमध्ये होतो. तर आता त्यासाठी आम्ही आता सगळे गट तट जे आहे हे माननीय प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर हे 3 भाऊ आहेत आणि 3 भावांचे 3 गट आहेत. 3 भावांचे 3 गट आहेत आणि हे तिघे बाबासाहेबांचे नातू आहेत. आम्ही तर काही नातू नाही आहोत. त्यामुळं त्यांचे 3 गट त्यांनाही बोलवलं होतं, पण त्यांच्यापैकी कोणी आलं नव्हतं. पण बाकीचे सगळे गट, जोगेंद्र कवाडे आहेत, नाना इंदिशे आहेत, खोबरागडे गट आहे, असे सगळे छोटे मोठे गट एकत्र आलेले आहेत आणि उद्या त्याची बैठक आहे. आणि मुंबईमध्ये एक भव्य असं आंदोलन जे आहे हे 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये एक भव्य मोर्चा या विषयावर काढण्याचा मी ठरवलेला आहे. तर तू जो प्रश्न विचारला आहे की जर ऐक्य होत असेल तर 4 पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे. मी अनेक वेळेला सांगितलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारावं आणि मी तर मध्यंतरी हा मुद्दा मांडला होता लखनौमध्ये की साऱ्या देशातल्या दलित नेत्यांनी एकत्र यावं
आणि मायावती सगळ्यात सिनियर आहे, त्यामुळे मायावतीने त्याचं नेतृत्व करावं. जर रिपब्लिकन पक्ष म्हणून एकत्र होणं शक्य असेल तर ते पाहावं, किंवा एखादं फेडरेशन करून फेडरेशन सगळ्यांचे गट जे आहेत ते आहे आपापले ते ठेवून त्याचं अध्यक्ष मायावतीनं करा, अशा पद्धतीची सूचनाही मी केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये नक्की आम्ही असा प्रयत्न करू की देशातले दलित आंबेडकरी नेते सगळे एकत्र येऊन आम्ही एक सामाजिक आणि पॉलिटिकल एक आघाडी होऊ शकते का याचा प्रयत्नसुद्धा मी करणार आहे. आणि देशातल्या दलित नेत्यांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कुलकर्णी साहेब बोला, त्यांचा एक प्रश्न. नाही, मत चोरी होते म्हणून राहुल गांधी देशभर फिरतायत आणि अजिबात चोरी होत नाही म्हणून मी देशभर फिरतो. त्यामुळं मतांची चोरी होते म्हणजे चोरी, आता ती मतं आम्हाला मिळाली, आमची मतं 422 होती. आमच्या माननीय राधाकृष्णन साहेबांना 452 मतं मिळाली. 30 मतं आम्हाला जास्त मिळाली, त्यात चोरीचा काय प्रश्न आहे? आम्ही जाऊन तिथं काय बोगस मतदान केलं असं अजिबात नाही आहे. त्यांच्याच इंडिया आघाडीमध्येच फूट झालेली आहे आणि इंडिया आघाडीतल्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. तुम्ही म्हणताय की तुम्हाला काल मतदान ज्यांनी केलं ते आज आम्हाला मतदान करतायत, ती काय मत चोरी आहे का? पूर्वी तुम्हाला सत्तेवर ज्यांनी बसवलं तेच लोक आमच्या एनडीएला सपोर्ट करतायत, मोदी साहेबांना सपोर्ट करतायत. त्यामुळे राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. आणि इलेक्शन कमिशनने त्यांना अनेक वेळेला बोलवलेलं आहे, पण तिकडे जात नाही. ते बाहेरच म्हणतात की ते मत चोरी होते आणि मतं वाढली म्हणतात. ते मतं वाढली तर सगळ्यांना मतं वाढण्याचा अधिकार आहे. आता निवडणूक आलेली आहे, तुम्ही नावं नोंदवा. आम्ही आमची नावं नोंदवली आणि आम्हाला मतं जास्त मिळाली. आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि संविधानाचा मुद्दा हा विधानसभेत चालला नाही. त्यामुळं आमची महायुती मजबूत होती आणि आमच्या अपेक्षेपेक्षा आम्हाला 200पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण 237 जागा आम्हाला मिळाल्या. तर हे सगळं याच्या मशीन ज्या आहे त्या मशीन सगळ्या खराब होते असं नाही आहे. तुम्हाला लोकसभेमध्ये एवढी मतं मिळाली त्यावेळेला आम्ही म्हणालो नाही की मतं चोरी झाली, त्यावेळेला आम्ही नाही म्हणालो की मशीन खराब होती. आम्ही हेच सांगितलं की संविधानाचा प्रचार याने असा केला म्हणून आमचं नुकसान झालं. तर म्हणून मला असं वाटतं की जर बॅलेट पेपरवर यांची इच्छा असेल तर काँग्रेसच्या काळामध्येच ही मशीन आलेली आहे, आमच्या काळामध्ये मशीन आलेली नाही आहे. काँग्रेस सत्तेवर असतानाच मशीन आलेली आहे आणि बॅलेट पेपरमध्ये बराच वेळ काउंटिंगला लागतो आणि रिझल्ट द्यायला वेळ लागतो. म्हणून काही देशामध्ये मशीन होती म्हणून ही मशीन इथं आली. मशीन नको असेल तर इंजिन घ्या, मशीन नको असेल तर बॅलेट पेपरवरती आमची तयारी आहे. त्यामुळं एकदा इलेक्शन कमिशनने निर्णय घ्यावा, जर या मशीनमध्ये खराबी असेल तर बॅलेट पेपरवर सुद्धा आमची तयारी आहे. आणि पूर्वी बॅलेट पेपरवरच असं होतं की एकच माणूस जाऊन सगळे शिक्के मारत होता आणि बूथवरती अनेक वेळेला असे बोगस मतदान होत होतं. त्यामुळं हे मशीन आहे तर मशीनवर असा माणूस कोण नाही करू शकत. त्यामुळे ठीक आहे, तर आम्ही आमचं या पद्धतीनं काम चाललेलं आहे. विरोधकांनाही मतं मिळवण्याचा अधिकार आहे, त्यांनी सत्तेवर येण्याचा प्रयत्न करावा, त्यांना तो अधिकार आहे. आणि जनता ज्यांना कौल देते त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार असतो. आज जनता आमच्या सोबत आहे, आम्ही सत्तेवर आज आहोत आणि 29 मध्ये सुद्धा आमची एनडीए सत्तेवर येईल असा मला विश्वास आहे. जाऊ द्या. हां, म्हणजे भारत आणि पाकिस्तानची मॅच होण्याचं ठिकाण आहे दुबई. भारत आणि पाकिस्तानची मॅच होण्याचं ठिकाण आहे दुबई, पण मी राहणार आहे मुंबई. बरोबर ना? काय ओबीसी अच्छा, हा तो एक विषय. हां, ठीक आहे. आता जो एक तर ओबीसीचं आरक्षण आणि मराठा आरक्षण, तर हे दोन विषय सध्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय अगोदरच घेतलेला आहे. राज्याचं 10% आरक्षण देण्याचा निर्णय
झाला आणि त्याची अंमलबजावणी होत आहे. शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये राज्याच्या नोकऱ्या MPSCच्या बाकीच्या नोकऱ्यामध्ये त्यांना रिझर्वेशन मिळतच आहे. आणि दुसरं जे आहे ते इकॉनॉमिकल विकर सेक्शनला भारत सरकारने आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो. तर त्याप्रमाणे आता हैदराबाद गॅझेट जे आहे हे गॅझेट आता महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्या गॅझेटप्रमाणे त्या गॅझेटमध्ये जर कुणबी नोंदी असतील तर त्यांना ओबीसी आरक्षण द्यायला हवं असा निर्णय घेतलेला आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र त्यांचं आंदोलन केलेलं आहे. त्यांनी मराठा समाजाने एवढ्या वर्षामध्ये मराठा समाजाला या विषयावर जागृत करणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. पण त्यांनी आपली भूमिका सारखी एवढीच आग्रही घेऊ नये. आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. आम्ही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 17 वर्ष आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये 2-4 पावलं मागे यायचे असतात आणि राज्य सरकारला जे करायचं त्यांनी केलेलं आहे. आता हा विषय कोर्टामध्ये गेलेला आहे हैदराबाद गॅझेटचा. तर आता काय निर्णय येतो आपण पाहूया. पण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय नको ही भूमिका माझ्या पक्षाची आहे आणि राज्य सरकारची आहे. त्यामुळं सगळ्याच मराठ्यांना कुणबी असं म्हणता येणार नाही. त्यामुळं मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे. आणि मी अनेक वेळेला मागणी केल्यानंतर भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की 10% आरक्षण SC ST OBCमध्ये न येणाऱ्या ज्या जाती आहेत, क्षत्रिय आहेत आणि वैश्य आहेत, क्षत्रिय वैश्य ज्या न येणाऱ्या जाती आहेत तर त्या आणि ब्राह्मण वगैरे तर त्या जातींना ऑलरेडी आरक्षण आता आहे 10%. त्यामुळं आता वेगळं आरक्षण कुठून द्यायचं ते झालंच पाहिजे ते असं त्यांचं जे आग्रह आहे तर त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण ओबीसीच्या आंदोलनाला भूमिकेला आमचा पाठिंबा आहे की त्यांच्यावर अन्याय होऊ नये. त्यांना अगोदरच त्यांची 50-52% त्यांची पॉप्युलेशन असतानाही त्यांना 27% आरक्षण मिळालेलं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये वाटेकरी म्हणून सगळ्या मराठा समाजाला टाकता येणार नाही. पण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय 10% राज्यात झालेला आहे. आणि अजूनही त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो का? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना कसं आरक्षण देता येऊ शकेल अजूनही याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे आणि त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार नाही ही भूमिका आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.